हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोह आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा, जसे की पालक भाज्या, मसूर डाळ, त्यानंतर मासे, फळे आणि भाजीपाला. यामुळे हेमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. लोहयुक्त पदार्थ खा, ज्यामध्ये पालेभाज्या, पालक, मेथी, गोबी, ब्रोकोली आणि इतर हिरव्या पालेभाज्या. कडधान्यामध्ये मसूर डाळ, हरभरा, राजमा, सोयाबीन. त्यानंतर मांसामध्ये लाल मांस, चिकन, मासे. फळेमध्ये खजूर, मनुका, डाळिंब. त्यानंतर बीजमध्ये तीळ, सूर्यफूल बिया. अंडी हे देखील लोह आणि व्हिटॅमिन बी12चा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ फळे, संत्री, लिंबू, केवी, बेरी. त्यानंतर भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, भोपळी मिरची म्हणजे आपली ढोबळी मिरची. त्यानंतर पेय जे आहे ते संत्र्याचा रस, त्यानंतर लिंबू पाणी. तर आपल्याला हे घेताना काही आहाराच्या टिप्स आहेत. इतर टिप्स आहेत. लोहयुक्त पदार्थासोबत व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्ल्याने लोहाचे शोषण वाढते. त्यानंतर चहा, कॉफी आणि जे पेय पितो आपण याचे सेवन मर्यादित करा, कारण ते लोहाचे शोषण कमी करू शकते. त्यानंतर जास्त प्रमाणात लोहयुक्त पदार्थ खाऊ नका, कारण त्यामुळे आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा. म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, आपली जी हिमोग्लोबिनची पातळी आहे ती वाढवण्यासाठी. तर अशा प्रकारे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण आहारामध्ये बदल करू शकतो. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.